पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम प्रेषितांची कृत्ये अध्याय 17 मराठी. प्रेषितांची कृत्ये अध्याय 17. प्रेषितांची कृत्ये अध्याय 17. थेसलनिका येथे पौल. नंतर ते अम्फिपुल्ली व अपोल्लोनिया यांच्यामधून जाऊन थेसलनिकास गेले. तेथे यहुद्यांचे सभास्थान होते. तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्याचकडे जाऊन शास्त्रावरून 3 शब्दात त्यांच्याबरोबर संवाद केला. त्याने धर्मशास्त्राचा उलगडा करून प्रतिपादन केले की ख्रिस्ताने दुःख सोसावे व मेलेल्यामधून पुन्हा उठावे ह्याचे अगत्य होते आणि ज्या येशूची मी तुम्हाला घोषणा करतो तोच तो ख्रिस्त आहे. तेव्हा त्यांच्यातील कित्येक जण भक्तिमान हेलेनी यांचा मोठा समुदाय व बऱ्याच श्रेष्ठ स्त्रिया यांची खात्री होऊन ती पौल व सिला यास येऊन मिळाली. परंतु यहुद्यांनी हेव्याने आपणाकडे काही बाजाराचे लुच्चे लोक घेऊन व घोळका जमवून नगरात बंडाळी केली आणि यासोनाच्या घरावर हल्ला करून त्यास लोकांकडे बाहेर काढून आणण्याची खटपट करून पाहिले. परंतु त्यांचा शोध लागला नाही. तेव्हा त्यांनी यासोन व कित्येक बंधू यास नगराच्या अधिकाऱ्यांकडे ओढीत नेऊन आरडाओरड करून म्हटले, ज्यांनी जगाची उलटपालट केली ते येथेही आले आहेत. यास यासोनाने आपल्या घरात घेतले आहे आणि हे सर्व कैसराच्या हुकुमाविरुद्ध वागतात. म्हणजे येशू म्हणून कोणी एक दुसरा राजा आहे असे म्हणतात. हे ऐकून त्यांनी लोकास व शहराच्या अधिकाऱ्यास खवळवून सोडले. मग त्यांनी यासोनाचा व इतरांचा जामीन घेऊन त्यास मोकळे केले. बिरुया येथे पौल. यावर बंधुजनांनी पौल व सिला यास लागलेच रातोरात बिरुयास पाठविले. ते तेथे पोहोचल्यावर यहुद्यांच्या सभास्थानात गेले. तेथील लोक थेसलनिकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते. त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि या गोष्टी अशाच आहेत का याविषयी ते शास्त्रात प्रतिदिवशी शोध करीत गेले. यावरून त्यातील बहुतांनी व हेलेनी कुलीन स्त्रिया व पुरुष यातील बऱ्याच जणांनी विश्वास धरला. पौल परमेश्वराचे वचन बिरुयातही सांगत आहे हे थेसलनिकातल्या यहुद्यास समजले. तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकास खवळवून चेताविले. यावरून बंधुवर्गाने पौलाला समुद्राकडे जाण्यास लागलेच पाठवले आणि सिला व तिमोथेय हे तेथे राहिले. तेव्हा पौलाला पोहोचविणाऱ्यांनी त्याला अथेनेपर्यंत नेले आणि सिला व तिमोथेय यांनी आपणाकडे होईल तितके लवकर यावे अशी त्याची आज्ञा घेऊन ते निघाले. अथेने येथे पौल. पौल अथेनेस त्यांची वाट पाहत असता ते नगर मूर्तींनी भरलेले पाहून त्याच्या मनाचा संताप झाला. त्यामुळे सभास्थानात यहुद्यांबरोबर भक्तिमान लोकांबरोबर आणि बाजारात जे त्याला आढळत त्याचबरोबर प्रतिदिवशी वाद करीत असे. तेव्हा इपिकुरपंथी व स्तोईक पंथी यांच्यातील कित्येक तत्वज्ञानी लोक त्याला आडवे आले. कित्येक म्हणाले, हा बडबड्या काय बोलतो. दुसरे म्हणाले, हा परक्या परमेश्वराची घोषणा करणारा दिसतो, कारण तो त्यास येशू व पुनरुत्थान याविषयी सुवार्ता गाजवित असे. नंतर त्यांनी त्याला धरून अरियापगावर नेऊन म्हटले, तू हे दिलेले नवे शिक्षण काय आहे हे आम्हास कळवशील काय. कारण तू आम्हास अपरिचित गोष्टी ऐकवित आहेस. त्यांचा अर्थ काय आहे हे समजावे अशी आमची इच्छा आहे. सर्व अथेनेकर व तेथे राहणारे परके लोक यांना काही नवल विषय सांगणे किंवा ऐकणे याशिवाय इतर कशातही आपला काळ घालविणे होत नसे. अरियापगात पौलाचे भाषण. तेव्हा पौल अरियापगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला, अहो अथेनेकरांनो, तुम्ही
देवदैवताला फार मान देणारे आहात असे मला दिसते. का तर मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहिल्यात. त्यात अज्ञात परमेश्वराला ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली, ज्याचे तुम्ही न ओळखता भजन करता. ते मी तुम्हाला जाहीर करतो. ज्या परमेश्वराने जग व त्यातले अवघे केले, तो आकाशाचा व पृथ्वीचा प्रभू आहे. म्हणून तो हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही आणि त्याला काही उणे आहे म्हणून मनुष्याच्या हातांनी त्याची सेवा घडावी असे नाही. तर जीवन, प्राण व सर्व काही तोच सर्वांस देतो आणि एकापासून मनुष्यांची सर्व राष्ट्रे उत्पन्न करून त्यांनी सगळ्या पृष्ठभागावर राहावे असे त्याने केले आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरविल्या, अशासाठी की त्यांनी परमेश्वराचा शोध करावा, म्हणजे चाचपडत त्याला कसे तरी मिळवून घ्यावे. तो आपल्यातला कोण्या एकापासूनही दूर नाही, कारण आपण त्यात जगतो, वागतो व आहो. तसेच तुमच्या कवीपैकीही कित्येकांनी म्हटले आहे, आपण त्याचा वंश आहो. तर मग दैवी वंश असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण ह्यांच्या आकृतीसारखा परमेश्वर आहे असे आपल्याला वाटू नये. अज्ञानाच्या काळाची परमेश्वराने उपेक्षा केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो मनुष्यास आज्ञा करतो. त्याने असा एक दिवस नेमस्त केला आहे की त्या दिवशी आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे तो जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्वाने करील. त्याने त्याला मेलेल्यामधून उठवून याविषयीचे प्रमाण सर्वांस पटविले आहे. तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येकांनी थट्टा केली. कित्येक म्हणाले, याविषयी आम्ही पुन्हा तुझे आणखी ऐकू. इतके झाल्यावर पौल त्यांच्यामधून निघून गेला. तरी त्यास चिकटून राहून कित्येक मनुष्यांनी विश्वास धरला. त्यात दियोनुस्य, अरियापगियकर, दामारी नामे कोणी स्त्री व त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते.